बाथरूम मधला जो टॉवेल रॉड असतो त्याच्यावर जो आपण टॉवेल टांगलेला असतो तो आपण ओढत असतो, तो आपण घेत नसतो, तो ओढत असतो. कारण की टॉवेल हा पूर्णपणे त्या टॉवेल रॉडवर टाकलेला असतो आणि आपण हा अंघोळ झाल्यानंतर तो ओढत असतो. त्याचा परिणाम काय होतो की टर्कीचे टॉवेल असतात, थोडेसे मॉइश्चराइज झालेले टॉवेल जेव्हा ओढतो तेव्हा सगळ्यात जास्त लोड येतो तो त्या टॉवेल रॉडवर आणि टॉवेल रॉड ओढला जातो आणि टॉवेल रॉड ज्या खिळ्यांनी तो फिट केलेला असतो आणि खिळे ज्या फ्लाय ॲशच्या विटेमध्ये फिक्स असतात, ती फ्लाय ॲशच्या विटेमधनं ते होल मोठं होत जातं हळूहळू आणि टॉवेल रॉड ढिला होतो. तर याच्यावर सोल्युशन म्हणून आम्ही हा टॉवेल रॉड बनवला आहे. तो व्हॅक्यूमच्या आधाराने तो फिट होत असतो आणि तो कधीच लूज होत नसतो. तो कधीच निघत नाही, तो कधीच ढिला होत नाही. तो तुम्हाला हवे त्या ठिकाणी रिलोकेट करता येतो, हवे त्या ठिकाणी तुम्हाला तो लावता येतो. तर तो विदाऊट ड्रिल फिटिंग कसं करायचं असतं त्याचा एक छोटासा डेमो आहे, तो तुम्ही बघा. ही आपली घरातली म्हणजे टाइल्स आहे आपल्या बाथरूम मधले आणि हे व्हॅक्यूम पॅड आहे. व्हॅक्यूम पॅड असे लावले. सेंटरला प्रेस करून घ्यायचे. बघा. वरून हा कप माउंट करायचा आहे. आणि ह्या स्लॉटमध्ये या टॉवेल रॉड असा फिक्स करायचा आहे. वरून नॉब पूर्णपणे टाईट करायचा आहे. नॉब ढिला ठेवायचा नाहीये. नॉब जेवढा घट्ट टाईट करू तेवढा व्हॅक्यूम आतमध्ये क्रिएट होणार आहे. बघा, एकदम बोलता बोलता हा टॉवेल रॉड फिट झालेला आहे. आणि टॉवेल रॉडच्या व्हेरियस साइजेस आहेत. एक 12 इंचाचा, एक 18 इंचाचा, 24 इंचाचा आणि 36 इंचाचा. तुम्हाला हवा तो कस्टमाइज करून देता येतो. मधली साईज पण आपल्याला बनवता येते. झालं विदिन अ मिनिट फिटिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॉवेल रॉडचं लोड बेरिंग कॅपॅसिटी. एका व्हॅक्यूमचं लोड बेरिंग कॅपॅसिटी 15 किलो आहे, त्या हिशोबाने हा होतोय 30 किलो पर्यंतचा टॉवेल रॉडचं वेट बेरिंग कॅपॅसिटी.